तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? मस्त, उत्तम चालू आहे. मी सुद्धा मस्त आहे, छान चालू आहे एकदम. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी काही गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण विनाकारण काही चुकीच्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण सोडून देणं गरजेचं आहे आणि यालाच लेट गो करणं असं म्हणतात. आपण आपलं आयुष्य आनंदमयी करण्यासाठी जर आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी कमी करत असू तर त्यामध्ये चूक काहीही नाही आहे. आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण विनाकारण काही गोष्टी धरून ठेवलेल्या असतात, जसं की काही गोष्टी भूतकाळातल्या असतात, भूतकाळातल्या काही घटना असतात, भूतकाळातल्या आपल्याकडून झालेल्या काही चुका असतात किंवा भूतकाळामधली काही रिलेशनशिप्स देखील असतात, जे आपल्याला अजूनही बॉदर करत असतात. अजूनही आपल्या डोक्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालू असतात. या गोष्टी घडून अनेक वर्ष होऊन देखील आपण त्या गोष्टी सोडून देऊ नसतो शकलेलो. त्याचबरोबर काही वर्तमानातल्या देखील गोष्टी असतात, जसं की काही टॉक्सिक रिलेशनशिप्स असतात. आपण आत्ता एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असण्याची शक्यता आहे. टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे विषारी रिलेशनशिप, म्हणजे आपण एका अशा व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहोत ज्या व्यक्तीबरोबर आपण रिलेशनशिपमध्ये नाही असता कामा ती व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असण्यालायक नसते, हे आपल्याला माहिती असतं. आपण एक चांगली व्यक्ती डिझर्व करतो हे देखील आपल्याला माहिती असतं, पण चांगली व्यक्ती डिझर्व करण्यासाठी आधी तिकडे वेकन्सी तर तयार व्हायला हवी आणि ती वेकन्सी तयार करण्याची हिंमत आपण दाखवत नसतो. आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती असतं, पण आपला खूप जास्त वेळ स्वतःला समजावण्यात चाललेला असतं की नाही, हे सुद्धा बदलेल, हे सुद्धा बदलेल. अरे, तुम्ही डिसिजन घेतल्याशिवाय कसं बदलणार आहे? जोपर्यंत तुम्ही डिसिजन घेत नाही तोपर्यंत बदलणार नाहीये. समोरची व्यक्ती सुधारेल अशी अपेक्षा आपण नाही करू शकत. भूतकाळातल्या गोष्टी आपोआप सगळ्या इरेज होतील आणि माझं मन शांत होईल असं आपण अपेक्षा नाही करू शकत. आपल्या हातामध्ये आहे ते सगळं सोडून देणं. आपल्या हातामध्ये आहे रिलेशनशिपमध्ये काय डिसिजन घ्यायचं आणि काय नाही ते. त्याचबरोबर आपल्या काही अपेक्षा देखील असतात. त्या अपेक्षांच्या नादी देखील आपण बराच वेळ घालवलेला असतो. आपल्याला अनेक वर्ष होऊन देखील अशी आशा असते की ही अपेक्षा कधीतरी पूर्ण होईल. जसं की काही गोल असू शकतात जे आपण गेली बरीच वर्ष अचीव करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते अचीव होत नाहीये, तरी देखील आपण अजूनही ते गोल सोडायला तयार नाही आहोत. गाईज, गोल्स सोडू नये, गोल्स अचीव करावे, डोंट गिव्ह अप, या सगळ्या कन्सेप्ट मला पण माहिती आहेत, पण त्याला सुद्धा काहीतरी वेळ देणं गरजेचं आहे. कितीतरी वेळ त्याला देणं गरजेचं आहे की एवढा वेळ होईपर्यंत माझा हा गोल अचीव व्हायला हवा. आणि जर ठरवलेल्या वेळेमध्ये गोल अचीव होत नसेल तर आपण योग्य तो डिसिजन घ्यायला हवा. त्यासाठी कदाचित आपल्याला लेट गो करणं गरजेचं असू शकतं. गिव्ह अप करणं वेगळं आणि लेट गो करणं वेगळं. तिथे आपल्याला लेट गो करायचं आहे, गिव्ह अप नाही आहे करायचं. तर काही वेळेला काही अगदी बारीक बारीक गोष्टी देखील असतात ज्या आपण सोडून देणं गरजेचं असतं. जसं की आपला इगो, आपली आयडेंटिटी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण हुशार आहोत. माझी स्वतःबद्दलची ओळख अशी आहे की मी हुशार आहे, आणि जेव्हा त्याच्या विरुद्ध एखादी घटना घडते किंवा एखादी व्यक्ती काहीतरी बोलते तेव्हा मग आपला इगो हर्ट होतो. माझी इमेज ब्रेक होते की काय असं आपल्याला वाटतं. पण गाईज, याच्यामुळे आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. याच्यामुळे राग आपल्यालाच येतो आणि आपल्याला राग आल्यामुळे आपलंच मन अशांत होत असतं, आपण अस्वस्थ होत असतो, आपण अस्थिर होत असतो. या सगळ्यावर उपाय हाच आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडून देता यायला हव्यात. यावर अजून काहीही उपाय आपल्याला एवढ्या दिवसात, एवढ्या महिन्यात, एवढ्या वर्षांमध्ये दिसलेला नाही आहे. यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे लेट गो करणं. काहीच अनेकांना आपण केव्हा लेट गो करायला हवं हे सुद्धा माहीत नसतं. तुम्ही जर का एकच गोष्टीवर परत परत विचार करत असाल, एखाद्या गोष्टीबद्दलचे विचार तुमच्या मनामध्ये परत परत येत असतील, वारंवार येत असतील, किंवा तुम्ही ओव्हरथिंक करत असाल, तर अशा वेळेला समजून घ्यायचं की आपण कुठली तरी गोष्ट धरून ठेवलेली आहे, जी गोष्ट आपण सोडून देणं गरजेचं आहे, लेट गो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर का आपल्याला परत परत राग येत असेल, चिडचिड होत असेल, उद्वेग होत असेल, तर अशा बाबतीमध्ये सुद्धा आपण हे मान्य करणं गरजेचं आहे की आपण विनाकारण कुठली तरी गोष्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट सुटतीये अशी भीती वाटल्यामुळे त्याचा परिणाम हा होतोय की आपल्या मनामध्ये राग देखील येतोय, आपली चिडचिड देखील होतीये. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी विषयाबद्दल गिल्ट निर्माण होत असेल, अपराधीपणाची भावना निर्माण होत असेल, तर अशा वेळेला देखील समजून घ्यायचं की तुम्ही तो विषय विनाकारण धरून ठेवलेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात, त्या चुका आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला घोळत असतात. अशा वेळेला आपण स्वतःला माफ करणं गरजेचं आहे.
आपण स्वतःला देखील माफ करणं गरजेचं आहे, इतरांना देखील माफ करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःला माफ करत नाही, इतरांना माफ करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी आपल्या मनामध्ये घोळत राहणार आहेत आणि यालाच त्याला धरून ठेवणं असं म्हणतात. आणि जर का तुम्हाला त्या सोडून द्यायच्या असतील, लेट गो करायच्या असतील, तर आपण स्वतःला माफ करून टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, चुका सगळ्यांच्याकडून होत असतात, मनुष्य चूक नाही करणार तर कोण चूक करणार. तसंच जर का तुमच्या मनामध्ये एन्झायटी निर्माण होत असेल, चिंता निर्माण होत असेल, तर याचा अर्थ देखील हाच होतो की तुम्ही कुठली तरी अनावश्यक गोष्ट धरून बसलेले आहात. या सगळ्याचा जर का एका वाक्यामध्ये सारांश सांगायचा तर तो असा होतो की जर तुमच्या मनामध्ये कुठलीही नकारात्मक भावना निर्माण होत असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही कुठली तरी अनावश्यक गोष्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करताय आणि ते तुम्ही लेट गो करणं गरजेचं आहे, म्हणजेच सोडून देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही लेट गो करत नाही, जोपर्यंत तुम्ही हट्टाने ती गोष्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करता, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार आहेत, नकारात्मक भावना जागृत होणार आहेत. मग ते आत्ता तुम्ही असलेलं रिलेशनशिप असो, भूतकाळातल्या चुका असो, भूतकाळातली एखादी घटना असो, एखादा गोल असो किंवा काही असो, जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट धरून ठेवण्यासाठी काहीतरी वर्क करण्याचा प्रयत्न करत राहणार आहात, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना येत राहणार आहेत. हे सगळे साईन्स आहेत की तुम्ही काहीतरी लेट गो करणं गरजेचं आहे, तुम्ही काहीतरी सोडून देणं गरजेचं आहे. जसं मी आत्ता सांगितलं त्यानुसार लेट गो करणं म्हणजे गिवअप करणं नाही, हार मानणं नाही. अनेकांना असं वाटतं की मी लेट गो करतोय म्हणजे मी गिवअप करतोय, मी हार मानतोय, अशी कशी मी हार मानू. पण नाही, लेट गो म्हणजे हार मानणं नाही, तर लेट गो म्हणजे रियालिटी ॲक्सेप्ट करणं. सत्य काय आहे ते स्वीकारणं, याला लेट गो करणं असं म्हणतात. हे सत्य आहे की जे झालं ते झालं, आता आपण ते बदलू शकत नाही. आपण त्यावर कितीही विचार केला, ती गोष्ट अजून कितीही वर्ष आपल्या मनामध्ये घोळत राहिली तरी त्यातून काहीही आउटपुट मिळणार नाही, त्यातून काहीही फायदा होणार नाही आहे. आपण केवळ लेट गोच करू शकतो, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही, हे स्वीकारणं. मग ते आपलं भूतकाळातलं रिलेशनशिप असो, भूतकाळातली चूक असो, आत्ताचं रिलेशनशिप असो, आत्ता तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये आहात त्या रिलेशनशिपमध्ये देखील तुम्ही लेट गो करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी ते कंट्रोल करू शकेन, यातून काहीतरी होईल, काहीतरी चांगलं निघेल, समोरची व्यक्ती इम्प्रूव्ह होईल, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतःला सांगत असाल तर तुम्ही स्वतःला खोटी आशा दाखवताय. तुम्ही स्वतःला अशी खोटी आशा दाखवताय की तुम्ही हे सगळं बदलू शकता, तुम्ही हे सगळं कंट्रोल करू शकता. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे लेट गो करणं. जोपर्यंत या सगळ्याबरोबर असलेली तुमची अटॅचमेंट संपुष्टात येत नाही, जोपर्यंत तुमची ती अटॅचमेंट तुम्ही सोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला लेट गो नाही करता येणार आहे. सो त्यामुळे तुमची अटॅचमेंट सुद्धा संपणं गरजेचं आहे. आपल्या जुन्या आठवणींच्या बाबतीमध्ये सुद्धा अटॅचमेंट असते, जुन्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा अटॅचमेंट असते. किंवा जुन्या चुका जर आपल्याला अस्वस्थ करत असतील तर याचा अर्थ त्या चुकांच्या बाबतीत देखील आपण अटॅच आहोत. त्याचबरोबर आपले गोल्स असतात, जे गोल्स आपण कितीही वर्ष झाली तरी सोडायला तयार होत नसतो, त्याला सुद्धा तुम्ही तुमच्या गोलला अटॅच झालेले आहात असं म्हणलं जातं. आणि लेट गो करणं म्हणजे रियालिटी स्वीकारणं की आता बास, आता मी हे सोडणं गरजेचं आहे. झाली भरपूर वर्ष, ती घटना घडून अनेक वर्ष झाली, अनेक गोष्टी होऊन अनेक वर्ष झालेली आहेत, अनेक वर्ष झालं मी ट्राय करतोय माझा गोल अचीव करण्यासाठी. पण एवढ्या वर्ष एखाद्या गोष्टीसाठी देऊन देखील जेव्हा काहीही रिझल्ट मिळत नसतो, तेव्हा त्यावेळेला लेट गो करणं गरजेचं असतं. मग ते जुनं रिलेशनशिप असो, जुनी चूक असो, आत्ताचं रिलेशनशिप असो, एखादा गोल असो, एखादी अपेक्षा असो, काही असो, कुठल्याही बाबतीमध्ये इतकी वर्ष देऊन देखील जर आपल्याला रिझल्ट मिळालेला नाही आहे तर कदाचित आपण ती गोष्ट सोडून देणंच गरजेचं आहे. या लेट गो करण्याची जर का एक सिम्पल डेफिनेशन तयार करायची असेल तर ती अशी होईल की जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्या गोष्टींवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न सोडणं म्हणजे लेट गो करणं. गाईज, लेट गो करणं आपल्यासाठी आवश्यक आहे, म्हणजे आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोडून देणं आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण आपल्यासाठी मानसिक शांतता आवश्यक आहे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लेट गो करतो तेव्हा आपल्याला मानसिक शांतता मिळत असते, कारण या सगळ्या गोष्टींना विनाकारण बराच मोठ्या काळासाठी धरून ठेवल्यामुळेच आपण मानसिकदृष्ट्या अशांत झालेले असतो, अस्थिर झालेले असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण लेट गो करत नसतो, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलेले असतो, तेव्हा मग या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंडला सतत चालू असतात.
माझ्याकडून काय झालं असेल, मी काय करायला हवं, मी काय केलं म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल, हे सारखं आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंडला चालू असतं. आणि त्यामुळे वर्तमानामध्ये आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टींमध्ये आपण आपलं 100% देऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट समजून घेणं गरजेचं असतं, त्या बाबतीमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण आपण 100% देऊ शकत नाही. काही ठिकाणी डिसिजन्स घेणं गरजेचं असतं, त्या डिसिजन मेकिंगमध्ये देखील आपण 100% देऊ शकत नाही, कारण जेव्हा मी काय डिसिजन घ्यायला हवा याचा विचार करणं गरजेचं असतं, तेव्हा बॅकग्राऊंडला जर हे सगळे विचार चालू असतील तर कदाचित मला डिसिजन घेण्यामध्ये माझे 100% वापरता येणार नाहीत. सो त्यामुळे जेव्हा आपण लेट गो करतो आणि या सगळ्या गोष्टी थांबवतो, या सगळ्या गोष्टी सोडून देतो, तेव्हा मग आपण पूर्णपणे वर्तमानामध्ये राहायला सुरुवात होते. आणि त्याचा हा फायदा होतो की वर्तमानात चालू असलेल्या गोष्टींमध्ये आपण आपले 100% द्यायला सुरुवात करतो. आणि देन मग आपल्याला हळूहळू काही गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होत जाते. थोडक्यात सांगायचं तर आपल्या मनामध्ये लिमिटेड स्पेस असते, त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी सोडून देतो, लेट गो करतो, तेव्हा आपल्या मनामधली बऱ्यापैकी स्पेस ही मोकळी होते आणि मग त्या स्पेसचा वापर आपण आवश्यक गोष्टींसाठी करू शकतो. आणि गाईज, आपली फक्त मनातली स्पेसच लिमिटेड असते असं नाही, आपल्यामध्ये एनर्जी सुद्धा लिमिटेडच असते. या सगळ्या गोष्टींवर आपण जेव्हा नको तेवढा विचार करतो, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींना घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी त्यामध्ये खर्च होत असते. पण आपण जेव्हा हे सगळं सोडून द्यायचं ठरवतो, वर्तमानामध्ये राहायचं ठरवतो, तेव्हा मग आपली एनर्जी सुद्धा फ्री होते किंवा एनर्जी सेव्ह होते असं म्हणूयात. आणि मग एकदा का एनर्जी सेव्ह झाली किंवा ती फ्री झाली की मग आपण ती एनर्जी वेगळीकडे वापरू शकतो. जी एनर्जी इतर नको त्या गोष्टींमध्ये आपण एवढे दिवस वापरत होतो, अडकून पडली होती, ती जेव्हा फ्री होते तेव्हा मग ती एनर्जी आपण आवश्यक गोष्टींमध्ये देखील वापरू शकतो. आपण या सगळ्या गोष्टींवर अनावश्यक विचार करण्यामध्ये किती एनर्जी खर्च करत असतो आपण कल्पना देखील करू शकत नाही. या सगळ्याचा असा अर्थ होतो की हात जर भरलेले असतील तर अजून काही नवीन गोष्टी पकडता येत नाहीत. सो नवीन गोष्टी जर का पकडायच्या असतील तर त्यासाठी तुमच्या हातामध्ये जागा हवी, हात रिकामे करणं गरजेचं आहे. आणि यालाच लेट गो करणं असं म्हणतात. पण तरी देखील अनेक जण अनेक गोष्टी सोडून देऊ शकत नाहीत. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे काही बाबतींमध्ये आपल्या मनामध्ये भीती असते की आत्ता जर का आहे ते सोडून दिलं तर मग याच्या पुढे काय. म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा गोलच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की ठीक आहे, मी आत्ता टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे, ज्या व्यक्तीबरोबर मी रिलेशनशिपमध्ये नाही असता कामा अशा व्यक्तीबरोबर मी रिलेशनशिपमध्ये आहे, पण जर त्या व्यक्तीला मी आत्ता लेट गो केलं तर मग एक पोकळी निर्माण होईल आणि त्याच्यानंतर काय पुढे. ही पोकळी भरण्यासाठी आत्ता आपल्याकडे अजून कुणीही व्यक्ती नाही आहे. सो त्यामुळे त्या पोकळीमध्ये आपलं काय होणार आहे, त्या पोकळीमध्ये आपण काय करायचं, ती रिकामी जागा भरायची कशी, हा प्रश्न आपल्यासमोर असल्यामुळे आपण ती रिकामी जागा होऊच देत नाही. ही जी भीती आहे की याच्या पुढे काय, या भीतीमुळे आपण लेट गो करत नाही आहोत. तसंच एखाद्या गोलच्या बाबतीमध्ये देखील असतं. आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादा गोल ठरवलेला असतो, पण अनेक वर्ष होऊन देखील जेव्हा तो गोल अचीव होत नाही तेव्हा आपण लेट गो करणं गरजेचं असतं. पण अशा वेळेला देखील आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की ठीक आहे, हा गोल जर सोडून दिला तर मग याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, माझं फ्युचर काय आहे, माझ्या फ्युचरमध्ये मी काय करणं गरजेचं आहे. ही जी एक पोकळी निर्माण होते, ही जी एक रिकामी जागा निर्माण होते, त्या रिकाम्या जागेला आपण घाबरत असल्यामुळे आपण लेट गो करायची हिंमत करत नाही. तर काही वेळेला यामध्ये आपल्या इगोचं देखील कंट्रीब्युशन असतं. म्हणजे मी जर का एखादा गोल सोडून देत असेन, लेट गो करत असेन, तर याचा अर्थ मला ते अचीव करायला नाही जमलं, ही रियालिटी आपण नाही ॲक्सेप्ट करू शकत. यालाच इगो हर्ट होणं असं म्हणतात. आणि त्या इगोमुळे आपण अनेक गोष्टी लेट गो करत नसतो. रिलेशनशिपमध्ये देखील असं असू शकतं की इतर लोकांनी माझ्या बाबतीमध्ये असं म्हणता कामा नाहीये की या व्यक्तीचं रिलेशनशिप सक्सेसफुल नाही झालं. ही एक इमेज क्रिएट करण्याचा आपण जो प्रयत्न करत असतो, ही एक इमेज मेंटेन करण्याचा आपण जो प्रयत्न करत असतो, त्यामुळे देखील आपण ही गोष्ट लेट गो होऊ देत नाही. याला देखील इगो असं म्हणतात. आपण जेव्हा एक इमेज मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला सुद्धा इगो असं म्हणलं जातं की जर का मी हा डिसिजन घेतला तर माझी ती इमेज ब्रेक होईल, अशी भीती आपल्याला असते. तर काही वेळेला असं देखील होऊ शकतं की आपण केवळ रिलेशनशिपमध्ये राहू इच्छितो म्हणून आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये स्वीकारलेलं असतं. बऱ्याच वेळेला असं असतं की माझ्याबरोबरच्या सगळेच रिलेशनशिपमध्ये आहेत, मला सुद्धा रिलेशनशिप हवं आहे. असं असताना जे समोर मिळालं ते आपण घेतलं आणि घेतल्यानंतर कळलं की अरे हे तर वर्क होत नाही आहे,
हे टॉक्सिक आहे, याचा आपल्याला त्रासच जास्त होतोय. पण अशा वेळेला सुद्धा मी रिलेशनशिपमध्ये आहे, मला सुद्धा कोणीतरी रिलेशनशिपमध्ये आहे, ही इमेज मेंटेन करण्यासाठी म्हणून आपण त्या व्यक्तीला लेट गो होऊ देत नाही. या सगळ्याचा असा अर्थ होतो की तुम्ही गोष्टी धरून ठेवत नाही आहात, गोष्टी तुम्हाला धरून ठेवत आहेत. लेट गो करण्याबद्दल अनेकांचं असं मत असतं की कदाचित लेट गो करणं म्हणजे मी असं पोर्ट्रे करतोय की मला काही फरक पडत नाही, त्यामुळे ते लेट गो करत नाही, कारण मला काही फरक पडत नाही, मी केअरलेस आहे, अशी इमेज ते तयार होऊ देऊ इच्छित नसतात. किंवा हे खरं देखील असतं की त्यांना असं वाटत असतं की मी केअरलेस नाही आहे, मला फरक पडतो, मग असं असताना मी लेट गो का करू. पण गाईज, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की लेट गो करणं म्हणजे तुम्ही केअरलेस आहात, तुम्हाला काही फरक पडत नाही असं नाही आहे. लेट गो करणं याचा अर्थ असा होतो की मला फरक पडतोय, पण हे करणं गरजेचं आहे म्हणून मी हे करतोय. किंवा मला फरक पडतोय पण ही गोष्ट आता माझ्यावर कंट्रोल करायला लागलेली आहे आणि त्यामुळे मला हे लेट गो करणं गरजेचं आहे. मग ती गोष्ट कुठलीही असू शकते. जर का माझं भूतकाळातला एखादं रिलेशनशिप असेल आणि ते रिलेशनशिप जर का मी आता डोक्यातून काढून टाकायचं, लाईफमध्ये मूव्ह ऑन करायचं असं ठरवलं, तर याचा अर्थ मी केअरलेस आहे, मला काही फरक पडत नाही असं नाही आहे. मला फरक पडतो, त्या जुन्या आठवणी मला पण छान वाटत होत्या, खूप छान क्षण त्या व्यक्तीबरोबर घालवलेले होते. असं असताना आता ते सगळं सोडून द्यायचं आहे, मूव्ह ऑन करायचं आहे. याने थोडासा का होईना फरक पडणार आहे, पण ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी जर का हे पुढे कंटिन्यू केलं तर कदाचित ती गोष्ट मला कंट्रोल करेल. मग ती जुन्या काळातली चूक असू शकते, मी माझी चूक सोडून देतोय, मी केअरलेस आहे असा अर्थ होत नाही. पण ते जर का मला कंट्रोल करायला लागलं असेल, ते माझ्यावर हावी होत असेल, तर कुठेतरी मी ते लेट गो करणं गरजेचं आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, गोलच्या बाबतीमध्ये तर आहेच आहे की जर का ते हावी होत असेल, त्याच्यामुळे त्रासच जास्त होत असेल, तर आपण लेट गो करणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपण केअरलेस आहोत, आपला काही फरक पडत नाही, आपण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचारच नाही केलेला, असं कसं आपण लेट गो केलं असा याचा अर्थ होत नाही. समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा विचार केलाय, भावना आपल्या पण आहेत, पण तरीसुद्धा काही ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे दोघांच्याही भल्यासाठी. यामध्ये फक्त आपलं भलं नाही आहे, समोरच्या व्यक्तीचं देखील त्यामध्ये भलं असणार आहे आणि त्यामुळे इथे लेट गो करणं गरजेचं असतं. आता लेट गो करायला सुरुवात केली कुठून जाते, तर लेट गो करायला सुरुवात केली जाते सत्य स्वीकारण्यापासून, रियालिटी ॲक्सेप्ट करण्यापासून. म्हणजे समजा मी भूतकाळामधल्या कुठल्या तरी गोष्टींवर सतत विचार करत असेल, सतत ती गोष्ट माझ्या मनामध्ये घोळत असेल, इतकी वर्ष होऊन देखील अजूनही मला जर ते सगळं आठवत असेल, ते सगळं अस्वस्थ करत असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे स्वीकार करणं गरजेचं आहे की हो, मला अजूनही त्या सगळ्याचा त्रास होतोय. किंवा आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहोत, आपला एखादा गोल आहे, या सगळ्या बाबतीमध्ये जी काही रियालिटी आहे ती आधी आपण स्वीकारणं गरजेचं आहे की ही रियालिटी आहे. यानंतरची स्टेप नंबर 2, आपल्याला हा विचार करायचा आहे की हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे का, यावर मी इतका विचार करून काही फायदा होणार आहे का, किंवा माझ्या कंट्रोलमध्ये यामध्ये काही आहे का, मी कंट्रोल करून एखादी गोष्ट चेंज करू शकतो का, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. भूतकाळामध्ये जे घडून गेलेलं आहे त्या बाबतीमध्ये तर आपण काहीच करू शकत नाही, पण आता वर्तमान काळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये देखील जर आपण काही करू शकत नसू, तर आपण ते स्वीकारायला हवं की या बाबतीमध्ये मी काहीही करू शकत नाही, माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे लेट गो करणं. त्यासाठी आधी आपल्याला हे स्वीकारायला हवं की अजून या गोष्टीला कितीही वेळ दिला तरी देखील त्या गोष्टीमध्ये काहीही बदल होणार नाही आहे, हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे. मग ते तुमच्या आत्ताच्या आयुष्यातलं रिलेशनशिप असो किंवा एखादा गोल असो, अजून कितीही वेळ दिला तरी ती गोष्ट कदाचित जशी आहे तशीच राहण्याची शक्यता जास्त आहे. यानंतरची स्टेप नंबर 3 म्हणजे आपण स्वतःच्या भावना, स्वतःच्या इमोशन्स ओळखणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे की आत्ता मी जे काही करतोय त्यामध्ये माझ्या भावना कशा आहेत, मला काय वाटतंय, मला जुन्या काळातल्या गोष्टी आठवत आहेत, त्या माझ्या मनामध्ये घोळत आहेत, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये गिल्ट निर्माण होतोय का, उगाचच माझ्या भावना जागृत होत आहेत का, किंवा आत्ता मी ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये मी आनंदी आहे का, मी जर का एखाद्या रिलेशनशिपमध्ये असेल तर त्या रिलेशनशिपमध्ये मी आनंदी आहे का, मी त्या व्यक्तीबरोबर राहावं कायम अशी माझी इच्छा आहे का, की कोणी अजून नाही आहे मग तू असं म्हणून आपण त्या व्यक्तीला स्वीकारलेलं आहे. आपल्याला त्या व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ भेटावं असं वाटतं का, त्या व्यक्तीबरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करावा असं वाटतोय का, किंवा जर आपला एखादा गोल असेल तो गोल अचीव होत नाही त्यामुळे आपल्याला हरल्याची भावना निर्माण झालेली आहे का, आपण अजून गिवअप नाही केलेलं, आपण लेट गो पण नाही केलेलं, पण तरीसुद्धा इतकी वर्ष देऊन देखील एखादा गोल अचीव होत नाही आहे, तर कदाचित
आपल्या मनामध्ये हरल्यापणाची भावना निर्माण झालेली असू शकते. ती भावना निर्माण झालेली आहे का? सो आपल्या मनामध्ये ज्या कुठल्या भावना निर्माण होत आहेत त्या भावना आपण स्वीकारायला हव्यात, कारण त्या भावनाच आपल्याला हे दाखवून देत आहेत की जर ही भावना बदलायची असेल तर तुम्हाला निर्णय घ्यायला हवा. जुन्या काळात घडलेल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये देखील हे असू शकतं की त्या काळात झालेल्या चुका अजूनही मनामध्ये गिल्ट निर्माण करतायत. जुन्या काळातलं रिलेशनशिप अजूनही मन अस्वस्थ करतायत. अशा वेळेला आपण हे समजून घ्यायला हवं की त्या भावना हेच सांगतायत की तुम्ही आता ते सगळं लेट गो करायला हवं. यानंतरची स्टेप नंबर 4 म्हणजे अनेक वेळेला आपण जे एफोर्ट्स घेत असतो त्या एफोर्ट्सचं काहीतरी आउटकम मिळेल, काहीतरी याचा रिझल्ट होईल. त्या आउटकमला, त्या रिझल्टला, त्या परिणामाला आपण अटॅच असतो आणि तो परिणाम आपल्याला लेट गो करायला देत नसतो. म्हणजे जर का मी एखादा गोल अचीव करत असेल तर उद्या माझा गोल अचीव होईल. मग गोल अचीव झाल्यावर काय होईल, मग माझं आयुष्य कसं असेल, त्याच्याशी, त्या कल्पनेशी आपण अटॅच असतो. किंवा मी आत्ता या रिलेशनशिपमध्ये असंच राहिलो तर मग नंतर आमचं असं होईल, मग नंतर आमच्या रिलेशनशिपमध्ये हे वळण येईल, ती स्टेज येईल. त्या सगळ्या गोष्टींशी मग आपण अटॅच राहिलेले असतो. म्हणजे आपण कुठल्या तरी गोष्टीची कल्पना केलेली असते आणि त्या कल्पनांशी, त्या काल्पनिक गोष्टींशी आपण अटॅच झालेले असतो. ती अटॅचमेंट आपण इथे संपवायला हवी, कारण त्या कल्पना आहेत. जर का त्या कल्पना सत्यामध्ये उतरायच्या असत्या तर आत्तापर्यंत उतरल्या असत्या. आपण बराच वेळ देऊन झालेला आहे, पण त्या गोष्टी, कल्पनेमधल्या गोष्टी रिॲलिटीमध्ये उतरत नाही आहेत. आणि त्यामुळे इथे आपण ती अटॅचमेंट संपवायला हवी. आणि त्यानंतरची शेवटची म्हणजे 5वी स्टेप लेट गो करण्याची, ती म्हणजे लेट गो केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण होणार आहे, पण त्या पोकळीमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट येईल. वेगळी म्हणजे तीच गोष्ट येईल असं नाही. म्हणजे मी जर का रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये एक रिकामी जागा निर्माण केली तर त्या रिकाम्या जागेमध्ये परत कोणीतरी वेगळी व्यक्ती येईल असं नाही, पण त्या रिकाम्या जागेमध्ये मला मानसिक शांतता मिळेल, कदाचित माझी ग्रोथ होईल. बऱ्याच वेळेला असं असतं की रिलेशनशिपसाठी आपण बराच वेळ देतो आणि तो बराच वेळ दिलेला असल्यामुळे आपण जिथे ग्रोथसाठी वेळ द्यायला हवा तो वेळ आपण देत नाही. पण जेव्हा ते रिलेशनशिप आपल्या आयुष्यामधून जातं तेव्हा मग आपण आपल्या ग्रोथसाठी बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो आणि आपली ग्रोथ व्हायला लागते. त्याचबरोबर आपला गोल असेल किंवा जुन्या आठवणी असतील, जुनी रिलेशनशिप असेल, जुन्या चुका असतील, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लेट गो करतो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं. ते जे आउटपुट आहे त्या आउटपुटची आता कल्पना करायला सुरुवात करा, कारण ते तुमच्या हातामध्ये आहे. ते आउटपुट मिळवणं तुमच्या हातामध्ये आहे. फक्त लेट गो केलं की तुम्हाला ते आउटपुट मिळणार आहे. तुमच्याकडे बराच वेळ असणार आहे. कदाचित तुम्ही एखादा गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासाठी तुम्ही खूप वेळ खर्च करत असाल, पण जर का तुम्ही ते लेट गो केलं तर कदाचित तुमच्याकडे आता बराच वेळ मिळू शकतो आणि त्या वेळामध्ये तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, आयुष्याला अर्थ देऊ शकता, जो अर्थ एवढे दिवस एकाच गोष्टीच्या मागे अडकलेला होता. या सगळ्या गोष्टी तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमच्याकडे एक रिकामी जागा असेल. त्या रिकाम्या जागेमध्ये आधीसारख्याच गोष्टी यायला पाहिजेत असा हट्ट न धरता त्या रिकाम्या जागेमध्ये काहीतरी वेगळं येईल, जे वेगळं खरं तर आपल्याला हवं आहे, त्याची जास्त गरज आहे. अशा गोष्टी त्या रिकाम्या जागेमध्ये येतील, त्याची कल्पना करा आणि ती कल्पना सत्यामध्ये उतरवणं, मूर्त स्वरूपामध्ये उतरवणं तुमच्या हातामध्ये. केवळ लेट गो करायचे. लेट गो केलं की त्या गोष्टी त्या जागेमध्ये येणार आहेत. या सगळ्याकडे जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो तेव्हा अजून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की रिलेशनशिप, सक्सेस, आपली आयडेंटिटी, या सगळ्या गोष्टी तर टेम्पररी आहेत. यातली कुठलीही गोष्ट परमनंट नाही आहे. म्हणजे समजा उद्या आपलं रिलेशनशिप सक्सेसफुल जरी झालं तरीसुद्धा गॅरंटी आहे का की हे परमनंट राहील? उद्या आपण एखादा गोल अचीव केला आणि आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळालं, त्या बाबतीत सुद्धा गॅरंटी आहे का की हे परमनंट राहील? कारण अध्यात्म असं सांगतं की या जगामध्ये कुठल्याही गोष्टी परमनंट नसतात. सगळ्या गोष्टी टेम्पररी असतात. सगळ्या गोष्टी एक क्षणिक असतात. किंवा अजून जर का खोल अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर अध्यात्म असं म्हणतं की या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळेल तो आनंद किती दिवस राहणार आहे? मला हवं तसं रिलेशनशिप मिळाल्यावर मला आनंद होईल, ओके, रिलेशनशिप मिळालं, आनंद झाला, तो आनंद किती दिवस राहील? एखादा गोल अचीव केल्यानंतर मला आनंद मिळणार आहे, ओके, गोल अचीव केला, आनंद मिळाला, तो आनंद किती दिवस राहील? जुन्या काळातली कुठली तरी चूक जर मला तिकडून खोडता आली तर मला आनंद होईल, ओके, पण तो आनंद किती दिवस राहील? आधीचं रिलेशनशिप जर माझ्या आयुष्यामध्ये परत आलं तर मी आनंदी होईन, ओके, पण तो आनंद किती दिवस राहील? शेवटी ॲट द एंड ऑफ द डे आपण हे सगळं का करतोय? आयुष्य आनंदमय करण्यासाठीच, आनंद मिळवण्यासाठीच.
पण जो आनंद मिळवण्यासाठी आपण इतकी वर्ष घालवलीत, तो आनंद मिळाल्यानंतर तो आनंद तरी तेवढी वर्ष राहणार आहे का? जर का मी एखादा गोल अचीव करण्यासाठी 5 वर्ष घालवली असतील, तर तो गोल अचीव झाल्यानंतर जो मला आनंद मिळेल तो आनंद 5 वर्ष तरी राहणार आहे का? म्हणजे आपण कुठल्या गोष्टींच्या मागे जातोय, काय अचीव करण्याचा प्रयत्न करतोय, काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, काय मिळवायचा प्रयत्न करतोय. जी गोष्ट क्षणिक आहे त्या गोष्टीसाठी आपण आयुष्यातला इतका वेळ घालवलेला आहे, जे योग्य आहे का? आणि त्यामुळे अध्यात्म देखील आपल्याला हेच सांगतं की आपण या सगळ्या गोष्टी लेट गो करणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लेट गो करतो, तेव्हा मग आपल्याला लाईट वाटायला लागतं, हलकं वाटायला लागतं, नवीन ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर दिसायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं होतं की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असेल, किंवा कुठल्या तरी गोलच्या बाबतीमध्ये असेल, किंवा अजून कुठल्या बाबतीमध्ये असेल, आत्ता आपल्याला असं वाटतं की हे नाही तर काय, ही जर गोष्ट आयुष्यातून मी काढून टाकली तर एक रिकामी जागा निर्माण होईल. ठीक आहे, ती रिकामी जागा निर्माण होऊ देत. कदाचित तुमच्याकडे वेकन्सी आहे म्हणल्यानंतर कोणीतरी ॲप्लिकेशन देईल की मी इंटरेस्टेड आहे. कोणीतरी काहीतरी गोलच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण याचा विचार करू शकतो की तुमच्याकडे आधी रिकामी जागा निर्माण तर होऊ देत, तेव्हा तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील ना. जर तुम्ही ती रिकामी जागा होऊच दिली नाहीत तर ऑपॉर्च्युनिटीज येतील का? जुन्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये देखील हेच आहे की जोपर्यंत तुम्ही जुन्या रिलेशनशिपमध्ये मानसिकदृष्ट्या अडकलेले असता, तोपर्यंत तुम्ही आत्ता वर्तमानामध्ये अजून काय काय अवेलेबल आहे त्याकडे तुम्ही पाहायलाच जात नाही. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये जुन्या चुका असतात, तोपर्यंत मग तुमच्यातला त्या चुका कॉन्फिडन्स काढून घेत असल्यामुळे नवीन गोष्टी तुम्ही करायला डेअर करतच नाही, गट्स दाखवतच नाही. जेव्हा तुम्ही लेट गो करता तेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतात. इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लेटिंग गो हर्ट्स, बट होल्डिंग ऑन हर्ट्स मोर. लेट गो करणं हर्ट करतं, पण घट्ट धरून ठेवणं जास्त हर्ट करतं. थोडक्यात तुम्हाला शांतता मिळवायची नाहीये, तर तुम्हाला त्या गोष्टी सोडून द्यायच्या ज्या गोष्टी तुमच्या शांततेच्या मध्ये येतात. कारण काही गोष्टी तुमच्यासाठी नसतात, त्या गोष्टी तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी असतात. सारांश, तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर त्यासाठी हात रिकामे असणं गरजेचं असतं, हात मोकळे असणं गरजेचं असतं. लेटिंग गो म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. पण जर लेट गो करण्यासाठी अजूनही तुमचं मन तयार होत नसेल तर यावर उत्तम उपाय म्हणजे डायरी रायटिंग. डायरी रायटिंग केलं असता तुमच्या आयुष्याचं पिक्चर तुमच्यासमोर एकदम क्लिअर होतं की तुम्ही काय डिसिजन घ्यायला हवा, तुम्ही काय गोष्टी सोडायला हव्यात आणि तुम्ही काय गोष्टी धरून ठेवायला हव्यात. जर का डायरी रायटिंग कशा प्रकारे केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर डायरी रायटिंगवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी इथे येईल, तेव्हा तो व्हिडिओ आवर्जून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डायरी रायटिंगचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडेल देखील आणि तो तुम्हाला उपयुक्त देखील ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा आणि काही शंका असतील तर त्या शंका खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. लेट गो करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनची देखील मदत होऊ शकते. मेडिटेशनच्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर क्लिक करा. लिंकवर कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. डायरी रायटिंगचा व्हिडिओ इथे आला असेल, हवा असेल तर तुम्ही पाहू शकता. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा किंवा डायरी रायटिंग करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.